परत का आलायस? हम्म. ज्या गोष्टीपासून तुझी फाटत होती, शेवटी तेच झालं. रिपोर्ट आला. तसे यात तुझी चुकी काहीच नाहीये. चुकी तर माझी पण नाहीये. मग तुला गरज पडली म्हणून तू मला तयार केला. तुझ्या ओव्हर थिंकिंग मुळे, हा, ओव्हर थिंकिंग मुळे म्हणतोय, त्यामुळे तू मला तयार केला. आणि दुसरी गोष्ट, या जगासाठी तर मी कधी नव्हतोच. तुला गरज पडली, तू स्वतःला त्रास करून घ्यायला लागलास, त्यामुळं मला यायला लागलं. असं बघू नकोस माझ्याकडे. एकतर तुला आधी पण सांगितलं, तू जे बनण्याचा प्रयत्न करत होतास की नाही, ते तुला कधी जमलंच नाही आणि तू कधी बनवू पण शकत नाही. आणि पहिली गोष्ट, मी तुझी इमॅजिनेशन आहे, तू रियालिटी समजला. हे बघ, तू स्वतः कधी चेंज होऊ शकला नाही, त्यामुळे तू मला इमॅजिन करायला लागला. तुला असं व्हायचं होतं जे कधी तू नाही बनू शकलास. पण काय झालं शेवटी? सण होत नाही आता मला. तू भूत असल्यासारखं फिरत असतोस माझ्या आसपास 12 तास. नाही 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 नाही, एक मिनिट. मला काय बोलायचं तुला अजून नीट समजलं? तू तुझ्या कामाच्या विषयात एवढं गुंतून राहिलास की तुला कळालंच नाही की तुला करायचं काय. तुला माहितच नाही तू तू काय करतोय. तू स्वतःभोवती असं गुंतून राहिलास. फक्त काम ते घर, घर ते काम करून तुझं एक नाही सगळं सेटिंग हल्ली. बघ, तुला असं वाटत होतं की कोणतरी तुझ्यासोबत पाहिजे, तुझ्यासोबत बोलायला, तुझं ऐकून घ्यायला. पण तुझ्यासोबत कधीच कोणी नव्हतं. बघ, एक तर ह्या सगळ्या गोष्टींचा जबाबदार तू आहेस. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. एक मिनिट. पहिली गोष्ट, मी स्वतःहून नाही आलो, तू मला यायला भाग पाडलास. तुला गरज होती माझी. बघ, तू एवढा जास्त विचार करू लागलास की पहिला तर मी फक्त तुला बोलत्याला ऐकू येत होतं, पण नंतर नंतर मी तुला दिसायला पण चालू झालो. रात्र रात्रभर जागे राहणे, जी गोष्ट कधी तुला मिळणारच नाही त्याचा विचार करून करून बघ, तू स्वतःची हालत काय करून घेतलायस. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता हे परत सगळं ठीक करायचं आणि मला पूर्वीसारखं व्हायचं. ते आता शक्य नाही. ठीक आहे. आणि पहिल्यासारखं होऊन काय करायचं? नाही म्हणजे काय करणार तू? जी लोक तुझ्या कधी गरजेला पडलेच नाहीत, त्या लोकांसाठी तू पहिल्यासारखं होणार. आणि बाकी राहील तुझे ते मित्र. पहिलं सांग, तुला मित्र आहेत? आणि जी आहेत त्यांची गरज कळाली मला. तुझे मित्र एकतर तुझ्यासोबत नीट नव्हतेच कधी. त्यांनी तुला समजून जरी घेण्याचा प्रयत्न करत असता, तुझी मानसिक स्थिती जरी समजली असती त्यांनी, तर माझी तुला कधीच गरज पडली नसती. म्हणून आता बोलत आहे, जास्त वेळ लावण्यात काही अर्थ नाही. काप आणि संपव सगळं. एक मिनिट. एक तर मी सिगरेट ओढत नाही, मग हे काय प्रकार? एवढ्यावरनं समजून घे की आता तुझं स्वतःवर पण कंट्रोल राहील नाही. ठीक आहे, काय करायचं कर तुला. चल ठीक आहे, ठेवलं बाजूला. पण जे काल झालं ते
तुला कालचं आठवतंय तर ना? त्यात आठवण्यासारखं असं काय? काल कामावरनं आलो, जेवलो, टीव्ही बघितलो आणि झोपून टाकलो. बस एवढं. कामाला काल चित्ते आहेस काय? 1 महिन्याआधी तुला कामावरून काढलंय आणि 1 महिन्याला तू घराच्या बाहेर पण गेला नाही. काय? म्हणजे काल रात्री तू काय केलंयस ते पण तुझ्या लक्षात नसणार. काय नेमकं काय काय केलोय काल मी? आठव. हे बघ, तू काल रात्री जे काय करून आलायस तेव्हापासून तू असाच उभा आहेस. म्हणून सांगतोय, आवर लवकर. हे बघ, एक सांगू, सगळं परत ठीक तर होणार नाहीये आणि थोड्या वेळात पोलीस पण येतीलच. या सगळ्या गोष्टींमध्ये एक चांगलं घडलं की तू हे कुठल्या मुलगीसाठी नाही केलास. अय, सायरनचा आवाज ऐकू यायला.